आली 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 मित्रांनो बघा. हा बघा मित्रांनो, मिळाले किरवी आपल्याला एक चांगलीच मोठीच पहिलीच भवानी झाले. नमस्कार, मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज चाललो आहे मी खेकड्या पकडायला आणि माझ्यासोबत आहे ऋतू जे आहे आता, आणि आहेत माझे साडू, साडवाचा एक भाव आहे दीपक. आता घरीसाठी शिवारीच्या काट्या तोडतात ते लोक. इथे आहे दीपक आणि हा डॉगी आहे आमच्याबरोबर घेतलेला सोबत. रानात मित्रांनो जाताना कुत्रा असलेला बरा असतो, त्याला पण आम्ही घेऊन आलोय. आणि इथे शिवारी आहे, शिवारी काट्या लांब तोडून घेतात हे लोक आधी, कारण गरवण्यासाठी शिवारी लागणार आहे. आणि चारा म्हणून कोंबडीचे आतडे आहेत आणि काडू आहेत. काडू म्हणजे गांडूळ आहेत, ते घेतलेले आहेत आम्ही लोकांनी. आणि खाण्यासाठी भाकरी वगैरे बांधून घेतलेले आहे आम्ही. ते आता जेवढं आम्हाला जाता येईल तेवढं तर जातो पुढे. त्याच्यानंतर घरी बांधून भाकरी खाऊन घरी बांधून घेतो. आता आम्ही आहोत इथे 4 जण. कुठपर्यंत बघूया एकत्र जायला भेटतं काय. त्यानंतर आम्ही 2 भाग करणार आहे, दोघं एका साईडला आणि दोघं दुसऱ्या साईडला, तरच खेकड्या भरपूर मिळतील. ते एकाच मार्गाने सर्व केलं तर जास्त किरव्या भेटायच्या नाहीत. चला तर मग भेटूया पुढे. आम्ही आता जाणार आहोत व्हाळांना, व्हाळा चढत जाणार आहे वरती. जेवढा पुढे जाता येईल तेवढ्या पुढच्या व्हाळा बघणार आहेत, कारण जवळच्या व्हाळांना काय मिळणार नाही. आणि जेवढ्या लांब व्हाळा असतील त्या पहिला बघणार आहेत जाऊन. असा रानातून आता चाललो आहे आम्ही आतून. सर्व जंगल वाढले, ते तोडायला लागते पहिला. आता पूर्वीसारखी लोक मित्रांनो रानात येत नाहीत, लोक पण कमी झाले रानात यायची. त्याच्यामुळे रान आता वाढत चाललंय जास्त. आता कोण गुरं घेऊन येतात तेवढीच लोक येतात, बाकी अशी कोण नाही आता जास्त येत. सर्व असं तोडायला लागतंय रान. ह्याच्यातच जास्त वेळ जातोय तोडण्यामध्ये. फटाफट जवळजवळचं मारत जावा, जास्त आतमध्ये नका घुसू, वाट तेवढी करत जावं. म्हणजे आता वाळेला आलोय आम्ही आणि ह्या वाळेपासून आता सुरुवात करणार आहे. पाठी पण 2 वाळा तोडल्या आहेत. पहिला ह्या वाळेला आम्ही बघतो, इथे वरती जाणार आहे आता. त्याच्या आधी भाकरी आणली ती आम्ही आता पहिला खाऊन घेतो, त्यानंतर घरी वगैरे बनवायचे. भाकरी आणली इकडे, भाकरी आहे, ऑमलेट आहे, जरा कोबीची भाजी आहे इकडे. हा डॉगी पण बसला इथे आमचा. आता डॉगीला पण काहीतरी द्यायला पाहिजे खायला, बिचारा आलाय आमच्यासाठी. हा पहिला थोडी थोडी टाकून द्यायची ना, एवढी खाल्ली पाहिजे त्यांनी. चला मित्रांनो, या भाकरी खायला. भाकरी खाऊन आम्ही नंतर सुरुवात करतो खेकड्यांसाठी. टाकणार घेत आहे, चालेल कशात पण.
फटाफट खा. ठेवा याच्यावर, हे घ्या. ठेवा आधी याच्यावर, मग मी ठेवतो. कोबी काय? गोबी थांब आता, गोबी यावरला बघायच्या बाबूने 2 वारा बाकी आहे. चला, खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला भेटतो परत. बघायच्या. ऐकलं समोर मित्रांनो किरवी एक आले, बाहेर आहे बिळाच्या, म्हणजे काय पुढे यायला मागत नाही. आली 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 मित्रांनो, बघा. हा, बघा मित्रांनो, मिळाले किरवी आपल्याला. एक चांगलीच मोठी पहिलीच भवानी झाले. मित्रांनो 3-4 किरव्या मिळाल्यात आता आम्हाला, तर आम्ही तिकडे तिन्ही बाजूला पकडतोय इकडे. पण हा पाऊस पण आता आलाय, पावसाने सर्व गडबड करून टाकली आता आमची. पाणी आता गडूळ झालं की मिळतील काय माहिती नाही, बघूया, प्रयत्न तर करूया. मिळाले ते मिळाले. पाऊस पण आला कसला, मस्त ऊन पडला होता. पावसाने मित्रांनो लय गडबड केली. पाणी पण आता वाढत चाललंय. पुढे पुढे नाही भेटतील काय माहिती नाही. गडपडायला झालं मला की. भीती वाटते मित्रांनो, काय बुळबुळीत झालंय आता सर्व. अशीच भीती वाटते. तरी पण आलोय, खेकड्या पकडूनच जायच्यात आपल्याला. मला जेवढं तुम्हाला दाखवायला मिळेल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. मध्ये मध्ये काय खेकड्या काढतायत पण ते मला दाखवायला नाही भेटत आहे. मित्रांनो आता ही वाट सोडली आम्ही, आता दुसऱ्या वाडीला चाललोय इकडे. आणि आता रानातून बघा वाट काढत काढत आम्ही निघतोय आता इकडे. पाऊस नसता आला तर अजून इथे काढत राहिले असतो, वरपर्यंत अजून गेलेलो असतो आम्ही. आता परत वाळेने उलट नाही जाऊ शकत, म्हणून आता आम्ही रानातून चाललोय. असं या झाडीतून वाकत वाकत जावं लागणार आहे आता आम्हाला, मार्ग काढत. वाटा तर आहेत नाही, वाट बनवत बनवतच जावं लागणार आहे आता. यावेळेला काय डोक्यात टोपी घातली, नाही तर डोक्याला पण लागत जातं काही ना काय. पाणी बघा केवढं वाढलं मित्रांनो. वरती आलो म्हणून बरं झालं आम्ही आता. पाणी तुम्ही बघू शकता किती वाढलंय ते आता. कढीपत्ता बघा, रानातला कढीपत्ता. या कढीपत्त्याची झाडं इकडे रानामध्ये तुम्हाला भरपूर कढीपत्ता मिळून जाईल. पाण्याचा जोर बघा, पुढच्या पण वाळांना उतरायला मिळणार नाही असं वाटतंय ह्या वाळाचं पाणी बघून. हे सर्व आता घसरण झाले.
माझ्या एका हातात घरी आहे आणि एका हातात कॅमेरा आहे. कोसळलो तो कॅमेरा पण जाणार आहे, मी पण जाणार खाली. पाणी मित्रांनो भरपूर वाढत चाललंय आता वाळीला. या मला वाटत नाही पुढच्या पण वाळा आम्हाला काढायला मिळतील. गेल्यावरच कळेल तिकडे. या पाण्यामधून आता उतरायचं आहे आम्हाला, त्या बाजूला जायचं आहे. उतरा कसा येईल? हा येईल, खालून असेल वाट जायला. मी त्या बाजूनी बघतो जायला भेटतंय काय. बघा असं धडपडायला होतं, सर्व घसरगुंडी झाले. मित्रांनो कॅमेरा आता बंद करतो, तर मला इथे पार करता येणार नाही. ती काठी वावले, काठी कोणाची काय काठी वावले. मित्रांनो आता नदीला आम्ही इथे खाली उतरलोय आणि नदीचा तुम्ही वेग बघा किती झालाय तो आता. या पावसामुळे भरपूर पाणी वाढलंय नदीला पण. आता या अशा नदीमध्ये उतरू पण नाही शकत आपण. पुढच्या पण वाडा जर अशाच भावत असतील तर आपल्याला काही किरव्या काढायला नाही मिळणार. किरव्या काढण्यासाठी आपल्याला पाणी चांगलं आहे. आता गढूळ झालं पाणी. बघा किती वाळेला पाणी झालंय ते. आता आम्हाला इथे मित्रांनो थांबायलाच लागणार आहे. आम्ही आता क्रॉस नाही करू शकत ही वाळ. पाणी कमी होईपर्यंत आम्हाला इथे आता थांबायला लागणार आहे. इथेच आम्ही मगाशी भाकरी खाल्ली होती. आता बघा तुम्ही जागा ही उतरण्यासारखी वाल नाही राहिली आता. मित्रांनो इथे वाळ आम्ही एक क्रॉस करून आलोय आता पलीकडे. हे लोक पण येत आहेत. पाणी तसं झालंय कमी, म्हणजे क्रॉस करू शकतो आपण. कुत्रा पण बिचारा बघतोय कसं क्रॉस करू ते. हा चप्पल गेली काय वाहून? ए इकडे पुढे आल्यावर इथून या. हा कुत्र्याला घ्यायला लागेल. नाही जायला नाही तर तिथे वाहून, नाही तर पाण्यात जाईल वाहून तो. या आता काय ना, आता आलीस. आला आला आला. चला मित्रांनो तर जाऊया पुढे आपण. पुढच्या पण वाळांना हीच परिस्थिती असेल आता, पण पाणी झालंय आता कमी. जोरात झाला पाऊस. हा
पाऊस काय आता जायचं नाव घेत नाही. आता आम्हाला घरी जावं लागणार आहे. मागच्या 2 वाळा बघितल्या तिथे एक पण किरवी नाही लागलेली. आता ही शेवटची व्हाळ आहे. ते आता बघतो आम्ही मिळतात काय. इथे पण वाटत नाही आता मिळाल. पाणी पण आता गढूळ झालंय. मित्रांनो इथे नदीला पाणी तुम्हाला दाखवतो किती झालंय ते आता, कारण गाव जवळ आलंय. हे बघू शकता इथे किती लोड आलाय पाण्याचा. इकडे पियाचं पाणी, खडी कोलवून गावाचं पियाचं पाणी, पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. मित्रांनो आता तुम्हाला खडी कोलवूनचा गरम पाण्याचा झरा दाखवतो. आता तिकडे आम्ही चाललोय गरम पाण्याच्या झऱ्यावर. तिकडे आता तुम्हाला भेटतो मी. आम्ही 3 जण चाललोय. येते चला, ती पण येते. आपण जाऊया आता 4 जण. आपण आलोय आता गरम पाण्याच्या झऱ्यावर. हा इकडे गरम पाण्याचा झरा, जे ग्रामस्थांनी ते नळ लावून घेतलेली आहेत. इकडून पाणी येतंय बाहेर आणि अशी नळाची फिटिंग करून घेतली. इथे पाईपलाईन करून घेतलेली आहे. आणि हा गावाच्या बाहेर पण नाही, जवळच आहे, गावातच आहे हा झरा. त्याला आता आंघोळ करून घेतो मस्तपैकी. पावसात भिजून आलोय. गरम गरम पाणी काय, मग पाणी कमी येणार. चालेल काय. चलो, गरम गरम फ्री मधलं गरम गरम पाणी. हा किती बरं वाटतंय. बरं वाटतं ना रे. नाव काय तुझं? गौरव. हा गौरव इथे आलाय पाय शेकवायला, आंघोळ करायला. मित्रांनो खेकडे आणलेले आता काढूया आपण आणि मोडून घेऊया. बघूया किती मिळालेत ते. ही एक झाली. ही चांगली भेटली मोठी. नर आहे ना. नर आहे ना. नरच भेटलाय. चांगला नरच भेटलाय मस्तपैकी. व्हिडिओ करा. जास्त नाही, 4, 5 आणि 6 आहेत ना. 6 आहेत. 2 तगड्या भेटल्या. ही एक आणि आहे. थांब जरा नोटीस पाय घसरतात त्याच्यावर. हा घसरतात पाय. चिकनचं पाकिट आणून देतो. आहेत बस झाले एवढे. त्यात आहेत काहीतरी 2. पकडले भेटले. मित्रांनो एवढ्या भेटल्या. जर पाऊस नसता तर 25-30 नक्कीच आणलेले असते आम्ही लोकांनी. पावसाने सर्व घोळ करून टाकला. हा हा जाऊया. ऊन पडेल तेव्हा. ऊन पडेल तेव्हा. ऊन पडायला पाहिजे मग बरं वाटतं. मी सांगणार होतो बारीक बारीक पीठ घेऊन भाजी. चला तर रात्री भेटूया जेवायच्या टायमाला. एकच रस्सा बनवणार आहे त्याचा. दोनच होते. हा
आहे बारक्या 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 पण बऱ्या वाटतात खायला. हा ह्या कशा कडक कडक ना. पकडली आणि दोन मोठी होती. पकडल्या. हा एक दोन पकडल्या. एक मोठा एक होती. तुम्ही बघायले हा या पिशवीत मग दोन्ही पण नरच भेटली. 3 गऱ्या बांधल्या होत्या. मित्रांनो आता सर्व आम्ही जेवायला बसलोय. सर्व बसले जेवायला इकडे आणल्या राखू. आणि मी इथे एका साईडला बसलोय. हा खेकड्याचा डेंगा बघा. एक डेंगा आहे. ही आहे रानची भाजी, पालेभाजी. इथे आहे हे काय कर्दी आणि घेवडी. हा ही कर्दी आणि घेवड्याची भाजी आहे. इथे भात आहे आणि ही भाकरी आहे आणि ह्याच्यात खेकडी आहे. आतमध्ये आहे ती रस्स्यामध्ये. मी नंतर काय. चला मित्रांनो या जेवायला. आता घेतो जेवायला. सर्वांनी इकडे जेवायला चालू केलेलं आहे. मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. रात्रीचे वाजले 10:15. दिवसभर फिरून आता एवढी झोप यायला लागली मला. आता जातो झोपायला. व्हिडिओ पण माझा आता मित्रांनो मी इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.